500 तब्बल प्रथम पारितोषिकाचा विचार केला तर एकंदरीत 50,000 रुपये आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 30,000 रुपये आकर्षक चषक अशी ही क्रीडा स्पर्धा आज आणि उद्या शनिवार आणि रविवार 2 दिवसांच्या दिनक्रमामध्ये या क्रीडा स्पर्धेचं दिवसामधील आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी दाखल होते माहीम पॅकर संघाचे. एक अतिरिक्त खेळाडू प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. माहीम पॅकर आपला एक खेळाडू थोडासा पुढे या व्यासपीठाजवळ. अगदीच मालवण मुकेश रॉयल्स चेंबूर संघाचे तेजस आज संघाचे प्रतिनिधी म्हणून खेळाडूंची नावे कळवण्यासाठी दाखल आहेत. माहीम पॅकरचे देखील प्रतिनिधी जोडले जात आहेत. स्वागत आहे. होते मॅचला सुरुवात. नवीन मॅच, नवा अध्याय, नवा प्रवास आणि नवा काहीतरी विक्रम घेऊन हे 2 संघ मात्र दाखल होत आहेत. दरम्यानचा पहिला बॉल लेग साइडला फ्लिक केलाय. सिंगल रनाने होते सुरुवात. दीपल शाह, क्या बात आहे. दीपल शाहला आपण पाहिलं मागे काही अंदाजात काही क्रीडा स्पर्धेमध्ये एक वेगळ्या अंदाजात बॅटिंग केली होती. त्याचा अनुभव क्रिकेटचा इतका दांडगा आहे ना, त्या अनुभवातून त्याचं क्रिकेट आणखी तितकंच प्रफुल्लित होत चाललंय. तितकंच तो पावसाळी क्रिकेट देखील एन्जॉय करतोय आणि प्रत्येक असलेल्या नवयुवक खेळाडूंना सांगतोय, संकेत देतोय की आजही अनुभवातून माझ्या ते क्रिकेट तुम्हाला पाहता येतंय. त्याचे उदाहरणे दाखले मात्र तो सातत्यपूर्व देतोय. सोनू आणि संजय ही जोडी मात्र माहीम पॅकर या संघाच्या वतीने दाखल होताना पाहायला मिळते. तर करण सोडा पहिल्या षटका दरम्यानची गोलंदाजी. इथे मात्र पॉइंट कव्हरच्या डोक्यावरनं हलकासा खेळलाय. तिकडे झाडामध्ये बॉल पाठवलाय. 2 रन कंप्लीट होतील. 2 डिक्लेअर रन मात्र तिकडे पंचांद्वारे घोषित केले जात आहेत. बॉल तिकडे कोणाच्याही नजरेस पडत नाहीये, त्यामुळे 2 रन दिले गेलेत. करण पाटील आज प्रतिनिधित्व करतोय मालवण मुकेश रॉयल चेंबूर या संघाच्या वतीने. आज पवईतील स्थानिक संघ देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळणारे व्यावसायिक गटामध्ये. म्हणजे यानंतरचा जो सामना असणार आहे त्या सामन्यादरम्यान आपल्याला तो संघ पाहता येणार आहे. त्यामुळे पवईकरांचे बरेच आशीर्वाद त्या संघासोबत असणार आहेत. त्यांचे बरेच समर्थक या पवई परिसरातील ही मॅच पाहण्यासाठी आवर्जून दाखल होतील. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह केलाय. करण चपळाईने त्या पाण्यामध्ये स्किट झालाय. रिसोर्टला आलाय मला वाटतं, तो फार्म हाऊसवरती आलाय. इथे जवळपास जर आपण पाहिलं झाडं झुडपं इकडचं वातावरण, एखाद्या कुठेतरी कर्जतच्या फार्म हाऊसवरती आपण आलोय आणि तिकडे मात्र आनंद साजरा करतोय. पण त्या आनंदामध्ये आता मात्र श्रावण असल्यामुळे काही गोष्टी मात्र गैरहजर राहू शकतात. समीकरण चालू मॅचचं जर आपण पाहिलं तर 3 बॉल आणि 4 हे समीकरण सध्या परिस्थितीला सुरू आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्येचा जर आपण स्तर पाहिला तर 50, म्हणजे एकंदरीत 52 धावांचं लक्ष दिलं होतं. जे चेस करता करता ते स्वप्न अपूर्ण राहिलं साई सिद्धी अंधेरी संघाचं. हो, क्या बात आहे. व्हेरिएशन पाहायला मिळतोय. चालागीचा बॉल करण यांचा. प्रत्येक आठवड्याला काहीतरी वेगळं आपलं अंडरआर्म क्रिकेट देऊन चाललंय. प्रत्येक काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी आम्हाला, तुम्हाला आणि आमच्या या कॅमेरामॅनला त्यांच्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी त्या संधी उपलब्ध करून देत आहेत. कोणा ना कोणा खेळाडूला नवीन काहीतरी करत असताना कॅमेऱ्याच्या माध्यमातून एखाद्या खेळाडूला अचानक प्रकाश झोतामध्ये आणण्याचं कार्य देखील हे आमचे कॅमेरामॅन सातत्यपूर्वक करत आहेत. प्रत्येक वाहिनी असेल, आज जर आपण पाहिलं SS लाईव्हचा हे संपूर्ण टेक्निकल वर्ग आहे. इथे मात्र लेग साईडला फ्लिक केलाय. तिकडे प्लेयर आहेत. सिंगल रन कंप्लीट होतोय. आज महत्त्वाची जबाबदारी पंचांची म्हणून इकडे आपण जर पाहिलं चिराग छेडा यांच्यावरती देखील दिली आहे. त्यांना देखील या मॅचसाठी
या जबाबदारीला सामोरं जावं लागतंय. पवई परिसरातील असलेलं हे एक व्यक्तिमत्व आहे जे क्रिकेट खेळतात, त्यामुळे क्रिकेटचा अभ्यास असल्या कारणाने त्यांना देखील कुठेतरी वर्णी लावली आहे. 5 बॉल आणि धावसंख्या 5. इथे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केला आहे. तिकडे लॉंग मिडॉनला प्लेयर आहेत. सिंगल कंप्लीट होतोय. मैदानाचा जर भौगोलिक परिस्थितीचा विचार केला, अंडरआर्म ओपनचं क्रीडा स्पर्धा आहे, पण अंडरआर्म ओपनमध्ये तुम्हाला ओपन यातील 6 रन हे कुठे आहेत, शक्यतो तुम्हाला समोरच षटकाराची भूमिका आहे. बाकी लेग साईड ऑफ साईडला तसा काही मोठे स्ट्रोक नाही आहे, पण लेग साईड आणि ऑफ साईडची ही जी दिशा आहे ना, हा जर एक माइंडसेट तुम्ही जर बनवलात ना, तर 2-2 रनाने तुमच्या पहिल्या मॅचचा अर्थातच पहिल्या फेरीतील जो सामना आहे 5 ओव्हरचा, त्या 30 बॉलमध्ये तुम्ही 60-50 ही धावसंख्या सहज रचू शकता. एखादा षटकार त्यामध्ये बेनिफिट देऊन जाईल, कारण शक्यतो षटकार खूप क्वचित येत आहेत. त्या षटकारासाठी तुमचा प्रॉपर आत्मविश्वास, एक प्रॉपर अंदाज, टायमिंग प्रॉपर असायला हवा आहे. तुमच्या ताकदीचा देखील एक अंदाज बाळगणं महत्त्वाचं आहे. 1 ओव्हर रन झालेत 6. बॉलर नेम कळवायचे तेजस. देवा. दरम्यानचा पहिला बॉल, वाईट बॉल. शुभम लोखंडे, बॉल मिस झालाय. एक्स्ट्रा रन त्यामध्ये भर घालतोय. आणि अर्थातच 26 जुलै पवई परिसरामधील आणखी एका व्यक्तीचा, अर्थातच सर्वांचा लाडका स्वराज ना, स्वराज याचा वाढदिवस आहे. स्वराज, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या दिवशी तू देखील उपस्थित राहतोय, स्वागत आहे. त्याचबरोबर रुपेश कुंभार यांचं देखील स्वागत आहे, त्यांचे चिरंजीव आहेत स्वराज. दरम्यानचा पुन्हा एक चुकीचा बॉल पाहायला मिळतोय. आज स्वराजने खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या निमित्ताने हे क्रीडा स्पर्धेचं मोठं भव्य दिव्य असं हे स्वरूप मला वाटतं त्याच्या वाढदिवसानिमित्तानेच पाहायला मिळतंय. म्हणजे विजयी होणाऱ्या संघाला स्वराज करणं एक अर्धा किलोचा केक तरी तो कदाचित त्याला खाऊ घालेल. अजूनपर्यंत कोणताही बॉल या ओव्हरचा पिचिंग झाला नाहीये आणि एक्स्ट्रामुळेच धावांना पुन्हा एकदा आणखी एक आकार येतोय, बळ मिळतंय. व्हाईट बॉल प्लस मिळाले 2 रन. रुपेश कुंभार आपलं देखील स्वागत आहे. अधूनमधून पाऊस देखील आपली हजेरी लावतोय, म्हणजे कोणत्या संघाला कधी कोणत्या पावसामधील संघर्ष करावा लागणार आहे ना, याचा काही नेम नाहीये. सामना क्रमांक 4, अर्थातच आजच्या दिवसातील नव्या फेरीतील नव्या डावातील नवा सामना पाहतोय. इथे मात्र एक चांगला स्ट्रोक दरम्यानचा आणि तिकडे मात्र अपील केली जाते. येस, डेफिनेटली रन आउट झालाय. पहिला झटका, पहिला विकेट मात्र पाहायला मिळतोय माहीम पॅकर्सचा. चला, यानंतर नवीन जो सामना आहे त्याच्या 2 संघांनी इनिंगमध्ये रेडी राहायचे. विस्म्या ओमकार मलाड आणि पवई विनर हे 2 संघ जे आहेत, इनिंगमध्ये आपण व्यासपीठावरती टॉस करणार आहोत. नवीन आलेला बॅटर मानस, पहिला झटका रनआउट स्वरूपात माघारी पाठवला गेलाय. आज अनेक जण शुभम लोखंडेची बॅटिंग पाहायला आलेत. जिथे शुभम लोखंडे असतो ना, तिथे अनेक त्याचा चाहता वर्ग त्या क्रिकेटच्या अवतीभोवती रेंगाळताना पाहायला मिळतो. कारण गेल्या अनेक वर्षांपासून शुभमने देखील त्याच्या चाहत्यांना प्रफुल्लित केले, प्रभावित केले. इथे मात्र शुभम चालाकीने चपाईने पळाला.
सिंगल रन येतोय. 22 एक रन. प्रत्येक खेळाडूचे बरेच चाहते आहेत. त्यातीलच शुभमचे देखील अनेक चाहते आहेत. करणचे वेगळे चाहते आहेत. बल्लीचे वेगळे चाहते आहेत. अनेक खेळाडू आपण म्हणता येतील. प्रत्येकजण आपापल्या चाहत्यासाठी भेटण्यासाठी, त्याची बॅटिंग पाहण्यासाठी, बॉलिंग पाहण्यासाठी क्रीडा स्पर्धे कुठे आहे याची मात्र पहिली याच्याबद्दल जाणीव करतो आणि त्याच्यानंतर मात्र तिकडे दाखल होतो. दरम्यानचा बॉल रिव्हर्स स्वीप खेळलेत. डिक्लेअरचे 2 रन मिळतील. धावसंख्या हळूवारपणे प्रगती करते. आपण विचार करतोय की कोणते मोठे स्ट्रोक येत नाही आहेत, पण 2-2 रन जे आहेत ना एक वेगळा आकार देऊन जातील धावसंख्येला. जाऊन पोहोचलेली धावसंख्या 13 या अंकावरती. तीन बॉल आणि रन झाले 13. सॅम्युअल मात्र बॉलसाठी तिकडे कष्ट घेत आहेत. आभार आहे सॅम्युअल आपले. म्हणजे म्हटल्याप्रमाणे रॉयलचे खेळाडू कोणत्या संघामध्ये असतील त्याची एक 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 आता मात्र उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आज या क्रीडा स्पर्धेमध्ये रॉयल चेंबूरसारखा संघ काहीशा कारणाने अनुपस्थित आहेत, पण त्यांचे काही क्वचित खेळाडू आहेत त्यांनी मात्र प्रतिनिधित्व केलंय आज अनेक संघाच्या माध्यमातून. यावेळेला मात्र लेग साईडला फ्लिक केलाय. सिंगल रन कंप्लीट होतोय. सेकंडचा कॉल बघता क्षणी 2 रन मात्र पुढे जातील. 2 रन येणार. हे मैदानच त्यासाठी मला वाटतं, ही क्रीडा स्पर्धाच 2 रनासाठी आहे. ओपन क्रिकेट जरी म्हटलं ना तरी पण इथे षटकारापेक्षा 2 रनाचा विचार अधिक करा. या अगोदर सुमितला मॅन ऑफ द मॅच मिळाला. वैयक्तिक त्याचे 10 रन होते. 24 बॉलमध्ये 28चा पाठलाग होता, पण त्याच्या 2-2 धावांची जी खेळी होती ना ती विचारात घेतली गेली. रिव्हर्स केलेत पुन्हा एकदा. सिंगल रन मिळेल. पहिल्या मॅच मध्ये जर विचार केला सूरज उपाध्ये याने देखील तेच माइंडसेट तयार केलं होतं. रन जाऊन पोहोचलेत 16. 5 बॉल आणि 16. सामना क्रमांक 4. नवीन डावातील पहिल्या फेरीतील जर आपण पाहिला तर मालवण मुकेश रॉयल चेंबूर आणि माहीम पेकर अशा 2 संघांमधून सुरू झालेला हा नवा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर पेजे आपलं देखील स्वागत आहे. आपण देखील उपस्थित झालात. इथे मात्र चान्स घेतलाय, मन बनवलंय, पण तिकडे मात्र धोक्याची घंटा वाजलीये. काय घडलंय? येस, टायमिंग कमी पडला, अपुरा. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर संजयला माघारी जावं लागलं. चान्स घेतला त्याने, बट षटकार येऊ शकला नाहीये. कॅच आउट स्वरूपात माघारी जातोय. खूप मोठा टास्क आहे. षटकार देखील कष्ट घ्यावे लागतात. ताकद तुमची प्रॉपर असायला हवी. तुमचा टायमिंग तुम्हाला
आपण छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं हे आयोजन पाहतोय आणि त्याचबरोबर आकर्षक डिझाईन केलेले हे ट्रॉफीज, प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिकांची ही ट्रॉफी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं देखील आपण ही मूर्ती पाहतोय. गणेश कणसे यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा असेल, ही संकल्पना असेल, हे ट्रॉफीचं डिझाईन असेल, हा प्रत्येकाचा एक वेगळा विचार. गणेश कणसे खऱ्या अर्थाने या सर्वांच्या मागे उभे आहेत, पण अनेक जणांची मेहनत आहे. अशी क्रीडा स्पर्धा आपण गेल्या 5 वर्षांपासून सातत्यपूर्व खेळताना पाहायला मिळतोय सवयत मॅचच्या दिशेने. यावेळेला लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न दीपल आहेत, तिकडे फेकी केलाय, सिंगल रन बनवला जातोय, 1 रन मिळेल. बॅटर जर आपण पाहिलं सुचित, समित, सुजित, ओहो क्या बात आहे, बिग 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 हिट केलाय, पण दिशा मात्र कुठली स्वीकारली आहे. डिक्लेअर रन, इतका चांगला स्ट्रोक सजवला, इतका मन बनवला क्रिकेट या स्ट्रोक वरती चांगलं, पण 1च रन. अर्थातच या क्रीडा स्पर्धेमधून आपण प्रत्येक काहीतरी वेगवेगळं पाहतोय. म्हणजे या विभागातील असं एक उदाहरण, कल्पकता आणि नाविन्य म्हटलं तर कोणतं उदाहरण दिलं जातं तर गणेश कणसे. या परिसराला ते एक लाभलेलं वैशिष्ट्य आहे गणेश कणसे यांच्या माध्यमातून. म्हणजे गणेश कणसेकडनं आता अपेक्षा वाढत चालली आहे. पावसाळी क्रीडा स्पर्धा आखलीत, हिवाळी क्रीडा स्पर्धा आखूयात, उन्हाळी क्रीडा स्पर्धा, कोणताही ऋतू मिस नको क्रिकेट रसिकांसाठी. यावेळेला पुन्हा एकदा पॉईंट कव्हरला ड्राईव्ह केलाय, सिंगल रन कंप्लीट होतोय. सेकंडचा कॉल दिला जातोय काय, थोडंसं रिस्क होती, सावरलं, माघारी राहिला, रन मिळालाय 1. धावांना थोडंसं स्थिर आलाय, थोडंसं कमी गतीने धावसंख्या पुढे जाते. वाटचाल करावी लागणारे, मोठी धावसंख्या रचावी लागणारे प्रतिस्पर्धी संघ मालवण मुकेश रॉयल संघ ज्या अंदाजामध्ये अलीकडच्या काळातील मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा खेळत आलाय, ज्या प्रकारे त्यांची चर्चा आहे, ज्या प्रकारे प्रत्येक खेळाडू त्यांच्यामध्ये परफॉर्मन्स दाखवतोय, शुभम, करण, दीपल, एका बाजूला आणखी करण पाटील, अशा अनेक खेळाडू, नवीन नवीन खेळाडू देखील दाखल केले. देवा देखील गोलंदाजी करत असताना बॅटिंग देखील करतात. तर अशा खेळाडूंसमोर एक मोठं आव्हानच निर्माण करावं लागणार आहे. अजित तर म्हटलं तर त्या संघाचा मेंटॉर आहे, त्या संघाची संघ बांधणी त्याच्या हातामध्ये असते. ओहो, इथे मात्र डिरेक्ट हिट, क्या बात आहे करण, चांगला हिट केलाय, मानसला माघारी जावं लागतंय, विकेट येतोय. विक्रोळी परिसराला बिलॉंग करतात. आज मात्र माहीम पॅकर या संघाच्या माध्यमातून संघासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. संघाचे तसे 3 विकेट गेलेत, त्यातील नवीन क्रमांकावरती स्थानबद्ध होत असताना सॅम्युअलला बॅटिंग आली आहे आणि एकंदरीत जर पाहिलं आपण तर सॅम्युअलकडे 14 बॉल अजून शिल्लक आहेत त्याच्या आणि त्याच्या जोडीदाराकडे, त्यामुळे धावसंख्या रचता येऊ शकते. एकच चांगला आकार इथून दिला जाऊ शकतो.
करण सोडा नवीन बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. दरम्यानचा बॉल, क्या बात आहे, एक जबरदस्त बॉल पाहायला मिळाला, पण बराच बाहेर पिचिंग केलंय. बॅटर पासून कुठेतरी कनेक्ट होणार नाही याचा त्याने खातर जबाबदारी घेतली, पण त्या बॉलवरती त्याची सुरक्षित लाईन मात्र ओलांडून गेला, बाहेर गेला. वाईट बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल, भेदक मारा केला, पुन्हा डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण यावेळेला हिट लागला नाहीये. ज्या रंगामध्ये टी शर्ट घालून करण तयार झाला होता तो रंग आता मात्र त्याच्या अंगावरतून थोडासा नाहीसा झालाय, पुरा चिखलाने मात्र माखलाय. हे पावसाळी क्रिकेट आहे, म्हणजे त्याच्या मनामध्ये केवळ एक विजयाचा रंग त्याला तयार करायचा आहे, त्या विजयाच्या रंगामध्ये न्हावून निघायचंय. त्यामुळे असे रंग माझ्या अंगावरती चिखलाचे जरी आले ना तरी विजयाचा रंग मला कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत मनामध्ये ठेवायचा आहे. ही त्याची भूमिका आहे, त्याच्या प्रत्येक संघातील खेळाडूची भूमिका आहे, प्रत्येक संघाची भूमिका असणार आहे आजच्या दिवसामध्ये. कारण छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025चं पर्व, 5वं पर्व आपण पाहतोय. मुंबईच्या अग्रस्थानी असलेली प्रत्येक क्रीडा स्पर्धा जशी चर्चेत राहते, जसा प्रत्येक क्रीडा रसिक प्रत्येक स्पर्धेवरती प्रेम करतो, तसं या स्पर्धेवरती देखील प्रेम करत आलाय. स्वागत आहे सर्वांचं. इथे मात्र फुल टॉस बॉल, चान्स घेतलाय, सिंगल रन कंप्लीट होतोय. सेकंडचा होईल काय कॉल, तिकडे घसरलाय, डिक्लेअर रन सॅम्युअल. कदाचित ही दृश्य आमच्या कॅमेरामॅनला हवीशी होती. तीन षटकाच्या अखेरीस संघाचं धावफलक 22, उर्वरित अजूनही 12 बॉल. आजचा या क्रीडा स्पर्धेचा प्रथम दिवस, पहिला दिवस. व्यावसायिक गटातील संपूर्ण संघ आज मुंबईच्या बाहेरील संपूर्ण संघ मात्र दाखल झालेत. मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघाच्या माध्यमातून अजित देखील उपस्थित आहेत. अजित साऊ संघाचा मेंटॉर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संघाच्या संघ बांधणीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलाय. आणि गेल्या अनेक वर्षांपासून जर आम्ही चर्चा केली ना तर एक वाक्य नक्कीच सांगेल, म्हणजे जसं 90च्या दशकामध्ये एखाद्या डिरेक्टरला एक जोडी सापडली आणि ज्यावरती बॉलिवूडने डिरेक्शन करून मोठमोठे सिनेमे प्रतिष्ठित केले, तसं क्रिकेटसाठी त्याला मात्र एक जोडी सापडली, ती मात्र करण आणि शुभम लोखंडेची. ही जोडी घेऊन तो क्रिकेटचं हे डिरेक्शन करत चाललाय आणि ज्यावरती सुपरहिट मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा त्याने गाजवल्यात आणि विजय मिळवलाय, असे अजित साऊ. नव्या षटका दरम्यानचा गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 हातात असताना संघासाठी वैयक्तिक घेऊन आलेला अनिकेत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने त्याचा इरादा गोलंदाजी करण्याचा, त्याचा एक वेगळा अंदाज. त्याने देखील बनवली संघामध्ये जागा. पावसाळी क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी त्याने देखील कुठेतरी त्याच्या काहीतरी दिलेल्या परफॉर्मन्स मधूनच ही देखील क्रीडा स्पर्धेसाठी त्याची वर्णी लागली आहे. फुल टॉस बॉल, चान्स बनवला, लॉंग ऑफला प्लेअर आहे, तिकडे मात्र झेल पकडला जातोय. फुल टॉस बॉलवरती हा फटका मात्र मिस झालाय आणि एक सुरेख झेल तिकडे लॉंग ऑफला पकडलाय, विकेट मिळतोय. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर हॅरी. चला तदनंतरचा आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याचा टॉससाठी कॉल दिला जातोय, ज्या सामन्याचा कॉल शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल दरम्यान इथे दोन्ही कॅप्टन उपस्थित राहणं अपेक्षित आहे. अर्थातच एका बाजूला पवई विनर स्थानिक संघ आहे आणि एका बाजूला विस्मया ओमकार मलाड, अशा दोन संघांच्या मुख्य कॅप्टनने इथे व्यासपीठावरती उपस्थित राहायचे आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने या ओव्हरकडे.
दरम्यानचा पुन्हा एकदा फुलटॉस बॉल मिस झालाय, फेकी केला जातोय रनसाठी मात्र सॅम्युअल कोम्बिनने तिकडून मात्र काही मात्र कॉल स्वीकारला नाहीये. आणखी एक विकेट येतोय, माघारी यावं लागतंय एका मागोमाग एक. आता मात्र विकेटचं पतन माहीम पॅकर संघाचं जाताना पाहायला मिळतंय. स्थिरावलेली धावसंख्या आकार घेते की काय अशी प्रश्न असताना त्या आकारामध्ये अजून काही वेगळ्या धावांची भर होत नाहीये. नवीन बॅटर नितेश, शुभम पूर्णतः संघाला लीड करतोय, यष्टांच्या मागे उभा आहे सडपात बांध्याचा. पण खऱ्या अर्थाने मनामध्ये एवढी काही जिद्द असते ना, त्याच्या मनगटामध्ये एवढा जोर आहे, त्याच्या एक वेगळा आत्मविश्वास आहे, त्या जोरावरतीच त्या अनेक गोष्टी त्यांनी साकारल्यात. ओहो जबरदस्त बॉल, क्या बात आहे, भेदक मारा, डिरेक्ट करण्याचा प्रयत्न, लेग बाय सिंगल रन मात्र कॉल दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. एक रन मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 बॉल आणि 23 या अंकावरती. 5 विकेट माघारी पाठवलेत. एक 40 पर्यंतची धावसंख्या फाईट होऊ शकते. फुलटॉस बॉल इथे मात्र मेडॉनच्या डोक्यावरनं खेळलेत, झाड आहे तिकडे, झाडाला जाऊन आदळलाय, रिसिव्ह केलाय बॉल, पण हा रन दिला जातोय. टिपल होते. ओहो जबरदस्त पुन्हा एकदा बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एक लेग बाईचा इशारा, सिंगल एकेरी रन मिळेल. पाच बॉल आणि धावफलक 25. पहिल्या ओव्हरचा जर आपण विचार केला, पहिल्या ओव्हरला धावफलक 6 या अंकावरती होतं. सेकंड ओव्हरला थोडीशी प्रगती झाली, कारण सुरुवातच थोडीशी काहीशी चुकीची होताना पाहायला मिळाली. एक्स्ट्रामध्ये भर घातली, मग जणू काही वाटलं की धावांचा आता मात्र वेग वाढतोय आणि त्या षटकामागे एक 10 धावा आल्या. पण दरम्यानचा थर्ड ओव्हरला आणि चौथ्या ओव्हरला काहीशा धावांनी पुन्हा एकदा कंट्रोल केलं. इथे एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते, अपील केली आहे, पण लेग बाईज कॉल दिला जातोय. येस, आणखी एक रन मिळतोय. 4 ओव्हर 26 शेवट ओव्हर असणार आहे. शेवटची ओव्हर बघण्यासारखी आहे, महत्वाची आहे, निर्णायक आहे. चला रेडी राहायचंय. विस्म्या, ओमकार मलाड आणि पवई विनर आपण व्यासपीठावर येऊन थांबलात तरी हरकत नाहीये. अनिकेतचे हे षटक अतिशय महत्वाचं राहिले. त्याने या षटका दरम्यानचं जर आपण पाहिलं तर किती रन दिले, एकंदरीत 4 रन दिलेत आणि 2 विकेट मिळवलेत. पार्थच्या गोलंदाजीला देखील एक वेगळाच आहे भावार्थ. चला पाहूयात आपण या शेवटच्या ओव्हरकडे. दरम्यानचा बॉल, तिकडे मात्र सिंगल रन होतोय काय कंप्लीट. आणि येस, पहिलाच बॉल विरी विकेट. येस सॅम्युअल, नो डाऊट 26. न्यू बॅटर संघाचा कॅप्टन, माहीम पॅकर संघाला बिलॉंग करतात, अर्थातच अक्षय. उर्वरित काहीच बॉल बाकी राहिलेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. स्थिरावलेल्या धावसंख्येला एक 2-2 आकार देऊन काहीसा थोडासा दिलासाजनक धावसंख्येमध्ये रूपांतर करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये प्रतिस्पर्धी संघाला फाईट देता येऊ शकते. एक 30च्या पलीकडे जाऊन जर पोहोचलात तर 30 च्या 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 पलीकडे जा
तर होऊ शकते फाईट. क्रिकेट आहे मित्र हो. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी कधीही सामना कसाही वळण घेताना पाहायला मिळालाय. मोठी स्टारकास्ट आहे प्रतिस्पर्धी संघाकडे, पण त्यांच्यावरती प्रेशर बनवायला तुम्हाला देखील वेळ लागणार नाहीये. शेवटची 5 बॉल घेऊन दरम्यानचा गोलंदाज पार्थ. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. पंचांकडे मात्र त्यासाठी निर्णय घेतला जाईल, कारण काहीशे वेगळे निर्णय अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून आता मात्र आपण पटलावरती आखलेत. काय निर्णय येतोय पंचांकडे त्याचं मात्र आता चर्चासत्र रंगताना पाहायला मिळतोय. खेळाडूंनी मागे या. यावेळेला जर आपण पाहिलं तर रिव्ह्यू साठी मात्र मागणी केली जाते. हा निर्णय चेक केला जातोय आमच्या ऑपरेटरच्या माध्यमातून, कारण बॅटर स्ट्रोक खेळण्या अगोदर पुढे गेलाय काही, अशा काही परिस्थितीमध्ये आहे का, असे काही निर्णय आम्हाला चेक करावे लागत आहेत. हॅलो, चला निर्णय होतोय आणि अर्थातच निर्णय आला इकडे. बॅटर कुठेतरी डॉट बॉलला सामोरं जातोय. या बॉलवरती रन येणार नाहीये, असे काही निर्णय घ्यावे लागतात, कारण नियम आलेत. अंडरआर्म क्रिकेट आता एक वेगळ्या स्वरूपामध्ये पुढे चाललंय. त्या नियमांना घेऊनच आपण अनेक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत असतो. रुद्र कुंभार, स्वागत आहे आपलं देखील. डायरेक्ट क्लासवरनं कॉलेजवरनं थेट इकडे ग्राउंडवर दाखल झालाय. ओहो, पुन्हा एकच पिचिंग केलेला बॉल. नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल, बाहेरून कॉल नको. येस, नो बॉल +1. धावसंख्या जाऊन पोहोचली 28. चला नेक्स्ट टीम रेडी राहायचंय. कॅप्टन, जशी ओव्हर कंप्लीट होईल आपले 2 कॅप्टन व्यासपीठावर उपस्थित असणं गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॅट काढा. सिंगल रनचा विचार, 1 रन मिळेल. शेवटचे उर्वरित बॉल राहिलेत या षटका दरम्यानचे पहिल्या इनिंगचे. पार्थ या गोलंदाजाचे मालवण मुकेश रॉयल चेंबूर या संघाचे केवळ 3, अवघ्या 3 बॉल मध्ये काही एखादा मोठा स्ट्रोक घेऊन जाईल का हा खेळाडू. इथे तर हवेत उडवलाय. तिकडे खेळाडू आहेत. बॉल पकडलाय. बॉल झाडाला स्पर्शून गेलाय, त्यामुळे हा अजून 1 रन मिळतोय. शेवटचे 2 बॉल मात्र बाकी राहिलेत. इथे मात्र उडवलाय पुन्हा एकदा. तोच खेळाडू त्याच बॉलवरती पुन्हा पडझड करतोय. या वेळेला मात्र बॉल निसटलाय. 2 रन कंप्लीट होत आहेत. 32. 1 टू गो. शेवटचा बॉल. षटकार आला तर 38 आणि 39 असंच चित्र पाहायला मिळेल. अक्षय प्रयत्न करतील. उंची गाठली आहे, लांबी अपुरी राहिली आहे. फटका चांगला सजवलाय, पण कुठेतरी अपूर्णता राहिली या स्ट्रोक मधली.
आणि या स्ट्रोक वरती मात्र खेळाडूला कॅच आउट स्वरूप मी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉससाठी क्रीडांगण व्यासपीठावरती दाखल व्हायचे. अर्थातच विस्मया ओमकार मालाड संघाचे कॅप्टन आणि पवई विनर संघाचे कॅप्टन आणि पवईचे आहेत. तर मी सागर मोरे सर आपणास विनंती करतो आपण या टॉस दरम्यान जोडलं जायचे. थँक्यू. थँक्यू सो मच विशालजी. आपण टॉसकडे वळणार आहोत. विस्मया ओमकार मालाड आणि पवई विनर्स आणि कुंभार साहेबांना विनंती करेल की आपण यायचं आहे या मॅचचा टॉससाठी. आमच्या समवेत रुपेशजी कुंभार भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देखील आहेत आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत. समोर विस्मया ओमकार मालाड संघ आपण यायचं त्वरित टॉससाठी. विस्मया ओमकार मालाड कॅप्टन. टॉससाठी सुरेश सरोज आणि त्याच्या सोबतीला पवई विनर्स आदर्श नामही पवई विनर्स आणि आमच्या समवेत कुंभार साहेब आहेत. महत्वाच्या मॅचचा टॉस टेल्स एंड इट इज अ टेल. सुरेश सरोज टॉस जीता है. डिसीजन क्या रहेगा इस टूर्नामेंट में और बारिश का क्रिकेट 10x बॉल का क्रिकेट है. टॉस जीता हूँ. बैटिंग लेंगे हम लोग पहला और बारिश का टूर्नामेंट हर साल होता है यहाँ पर और अच्छा लगता है खेलने के लिए. लास्ट दो साल से मैं चैंपियन था. मतलब ये पहले ओमकार में खेला, लास्ट ईयर मुकेश रावल में खेला था. अभी देखते ट्राई करते हैं थर्ड. और सुबह से मैचेस देख रहे हैं. कितना रन इस ग्राउंड पे बन सकता है? 5 ओवर का मैच है तो 40 रन भी बहुत होता है बॉलर लोग के लिए और अगर एक्स्ट्रा डालते हैं तो हारने का चांसेस ज़्यादा है. सो ऑल द बेस्ट. सुरेशने एकच सांगितलं की तुम्हाला एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आमच्यासोबत पवई विनर्स आहे. खुल्या गटात तुम्ही आज खेळताय. कशा प्रकारे या क्रीडा स्पर्धेची तयारी आहे? नक्की आम्ही प्रयत्न करू कम ते कम थांबण्यासाठी. थोडे ते घाबरले आहेत बट मित्रांनो तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पवई विनर्स आणि त्यांच्या विरुद्ध विस्मया ओमकार मालाड. एक चांगली मॅच नंतर पण पाहायला मिळेल. मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका. श्री साई स्पोर्ट्सला ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पहा. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 आहे 5वं पर्व. धन्यवाद. शुभ दुपार मित्रांनो. सर्वांचं स्वागत आहे पवईच्या ग्राउंडवरती. पंचकुटीर परिसरातील सर्व युवक श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पवई, पंचकुटीर आमचे गणेश खनसे आणि त्यांचे सागर पेजे सर्व त्यांचे मित्र. मग पवई पंचकुटीरमध्ये जेवढं क्रिकेट आहे तेवढं या म्हणजे ईशान्य मुंबईत जेवढं स्थानिक क्रिकेट मी जर कुठे बघितलं असेल तर पवईमध्ये. कारण की त्यांच्या गल्ली गल्लीच्या प्रीमियर लीग आपण पाहायला मिळतात. पंचकुटीर प्रीमियर लीग, त्यांची एक ओरमची प्रीमियर लीग होते. एक छोटं पंचकुटीर बट त्याची क्रीडा स्पर्धा क्रिकेटसाठी एक वेगळं क्रेज आहे. गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि त्याच मंदिरा परिसरातील सर्व आमचे मराठी लोकसंख्या असणारी सर्व आमचे तिकडतील नागरिक. मग गणपती बाप्पा, दहीहंडी, नवरात्र आणि पवईमध्ये मुंबईतील एक नामवंत असं पर्यटन स्थळ म्हणायला हरकत नाहीये पवईला. कारण की पवई गार्डन, पवई तलाव. लेट्स प्ले रेडी टू फाईट. एक चांगली बॅटल आहे. करण पाटील त्याला सामना करतील. सॅम्युअल कोम्बिन नॉन स्ट्रायकिंगला शुभम लोखंडे. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. 30 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 33 धावांची गरज आहे. बॉलिंग अटॅक जर चांगला आला तर मॅच मध्ये माहीम पॅकर माहीम पण कमबॅक करू शकतो आणि त्यांनी अनेक सामने या ग्राउंडवर गाजवलेत. स्ट्रायकिंगला करण पाटील. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि
2 धावांनी मात्र खातं ओपन केलं गेलंय. 50,000चा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, 30,000 रुपये व आकर्षक चषक आपण पाहतोय. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, 8 संघ आपण इकडे खुल्या गटातील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते आहेत. उद्या इकडे स्थानिक क्रिकेट पवईचं पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी सॅम्युअल. या बॉलवर आडव्या बॅटने खेळले गेलेत करणने. फिल्डर आहेत तिकडे, 1 रन कंप्लीट केले. करण थोडे स्लिप झाले आणि करणने पण स्माईल केली. पावसाळी क्रिकेट आहे, यामध्ये अशा घडामोडी पाहायला मिळणार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक भव्य दिव्य असं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 5वं वर्ष आहे. श्री साई स्पोर्ट्सला पण आपण लाईव्ह ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. पवई आणि पवई बघण्यासाठी पण अगदी 1 जानेवारीला जर तुम्ही कधी पवईत आलात तर इकडे न्यू इयर पण खूप मोठं सेलिब्रेट केलं जातं. सर्व या परिसरातील नागरिक आणि प्रेक्षकांची देखील आता गर्दी वाढत चालली आहे. ज्यांना पवई जवळ आहे ते मात्र मस्त वीकेंड, आज सॅटर्डे वीक ऑफ आहे आणि सर्व मुंबईकर मॅचचा आनंद घेण्यासाठी आवर्जून इकडे दाखल झाले आहेत. मग युट्यूबला देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. जे अंडरआर्म क्रिकेट प्रेमी आहेत, मग रात्री 2 वाजू दे 3 वाजू दे, पण अंडरआर्म क्रिकेटच्या मॅचेस बघण्यासाठी नेहमीच आम्ही गर्दी होताना पाहिली गेली आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ग्राउंड स्ट्रोक बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन तिकडे कंप्लीट केले. बॉल निसटलाय. नॉन स्ट्राइकला चान्स आहे आणि 2 रन मात्र तिकडे बघता बघता शुभमने आणि करणने कंप्लीट केले. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. तर बॉल टू बॉलची मॅच आहे. 6 रन झाले. 27 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राइक एंडला करण पाटील. या बॉलवर करणने चान्स घेतला होता. नॉन स्ट्राइक एंडला चान्स होता. येईल तिकडे डॉट बॉल. प्रत्येक फॉर्मॅट मध्ये करणला नेहमीच आम्ही अग्रेसिव्ह बॅटिंग करताना पाहिलंय. असे एक धडाकेबाज आणि मुंबईतील एक नामवंत खेळाडू आहेत करण पाटील. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट पण या ग्राउंडवर आम्ही क्रीडा स्पर्धा पाहिल्यात. या बॉलवर समोर खेळले गेल्यात. करण पाटीलचा धमाका. 6 रनसाठी हँडसम 6. जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत करण पाटील. आणि जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले. करणने जो दडपण होता तो दूर केला. करण म्हटला की समोर 6 असू दे, कुठे पण 6 असू दे, बट 6 मारणं अंडरआर्म ओपनला एक माझं कर्तव्य आहे आणि 6 बघायला देखील मजा आली. जबरदस्त समोर खेळले 6 रनसाठी. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर पिचिंग केली गेली. हलक्या हाताने तिकडे ढकलला. 1 रन कंप्लीट केले. करणने डबलचा कॉल दिला, पण 2 रन तिकडे 2 धावांनी मध्ये स्कोर कार्ड पुढे झाला आणि 15 धावा झाल्या धावफलकावरती. आता 24 बॉल मध्ये जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 18 धावांची गरज आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. आज लांबून लांबून आमचे मित्र पण इकडे आले आहेत. सर्वांचे स्वागत आहे पवईच्या ग्राउंडवरती आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेताय. म्हणजे क्रिकेट लव्हरला जे क्रिकेट बघण्यासाठी नेहमीच गर्दी करत असतात, असे आमचे सर्व कोणी बाईकवर बसलंय आणि कोणी कारमधून मॅचचा आनंद घेतात. बट आज सर्व क्रिकेट प्रेमी इकडे आले आहेत. या बॉलवर शुभम थोडे टर्वून खेळले नॉन स्ट्राइक एंडला आणि शुभमला आता इकडे बाहेर जावं लागेल. नो बॉल आहे. बॅटर शुभम लोखंडेला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय रनआउटच्या रूपामध्ये.
आणि धावफलक पाहिलं तर 16 धावसंख्येवरती एक विकेट गेली आहे. करणने चांगली 6 लगावला, बट त्यानंतर विकेट आली आहे. मॅच मध्ये कमबॅक करावं, विकेट काढावे लागतील. टीम माहीम पॅकर माहीम या बॉलवर ठरवून खेळले. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि तिकडे जबरदस्त थ्रो केला, बट एक रन मिळेल स्ट्राईक एंडला. अक्षय म्हात्रे, ज्या म्हात्रेने बोरवलीच्या MHB ग्राउंडवर इतिहास घडवला, 6 बॉल मध्ये 7 सिक्स त्याने लगावले असे अक्षय म्हात्रे. या बॉलवर फटका फसला गेलाय, बट ते रब्बर बॉल होत आहे. 10x बॉल आहे. अक्षय म्हात्रेला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. OUT आउट. न्यू बॅटर करण सोडा येत आहेत. गत वर्षी देखील खूप चांगली कामगिरी या क्रीडा स्पर्धेमध्ये करणच्या माध्यमातून देखील राहिली होती आहे, पण आता करणला चांगला खेळ दाखवावा लागेल. बॉलिंगसाठी मानस, युवा खेळाडू माहीमचे बेस्ट प्रोसेस बेस्ट दोन युवा खेळाडू आमने सामने. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत आणि काय प्रयत्न केले, खूप चांगले एफर्ट्स दिले तिकडे. सोनू प्रवीण तिकडे होते आणि प्रवीणने जरी कॅच पकडली असती तर कॅप्टनने प्रवीणला पवईपासून माहीमला खांद्यावर घेऊन गेला असता. काय एफर्ट्स दिले. एकोणीस धावा झाल्यात धावफलकावरती. 2 विकेट गेलेत. 20 बॉल मध्ये अजूनही जिंकण्याकरिता 14 धावांची गरज आहे. सामना मालवण मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध माहीम पॅकर माहीम. पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं हे भव्य दिव्य असं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चषक पवई. स्ट्राईक एंडला बॅटर करण. 2 करण आता मात्र मॅचला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. बॉलिंगसाठी मानस. विकेट डॉट बॉल आला तर माहीम पॅकर पण मॅच मध्ये येऊ शकतो. या बॉलवर शेपाडून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, अगदी हलक्यात आणि तिकडे ढकललं. मग अशी सुमित मोरेने अशी एक इनिंग बिल्डअप केली, त्यामुळे अधिरासत्तेने कामोडे संघासाठी ते बेनिफिट राहिलं होतं. त्यामुळे हे रन खूप महत्वाचे आहेत. करणला पण माहिती आहे की आता विकेट गेलेत, त्यामुळे हलक्यात घेऊन चालणार नाहीये. मॅच आता पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 1 रन. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. चांगली बॉलिंग केली मानसने, पण धावफलक झालाय 21. 18 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी प्रवीण. सोनू सोनूवर भरोसा दाखवलाय. सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे का? बट आता भरोसा दाखवावा लागेल आणि विकेट काढावे लागतील सोनूला.
तरच मॅच मध्ये येऊ शकते. माईम पॅकर माईम या बॉलवर फ्लिक केलं गेलं, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि तिकडे मित्रांनो तिकडे जे कोणी बसलेत यश यश अगदी एम्बापे सारखे ड्रेसिंग मारून आला शूज घालून. यश बॉल मित्रा तू फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. या बॉलवर करणने पण हवेत हल्ला बॉल केलाय. बॉल जाईल डीप मध्ये. 1 रन कंप्लीट केले. डबलचा मात्र तिकडे प्रयत्न आणि 2 रन. फ्री माइंड बॅटिंग करतात करण पाटील. चांगली सुरुवात केली पहिल्या ओव्हरमध्ये. सुरुवात केल्यामुळे आता मात्र कॉन्फिडन्सने बॅटिंग करतात. ज्याची देखील बॅटिंग पाहण्यासाठी मुंबई अंडरआर्म क्रिकेटचा चाहता वर्ग नेहमीच गर्दी करताना पाहिलाय असा गोवंडी देवनार परिसरातील करण पाटील. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. प्रयत्न केले बट डबलचा कॉल. नॉन स्ट्राइकला चान्स आहे आणि डायरेक्ट हिट. अक्षयने उघडा डोळ्यांनी बघा नीट. अक्षयने मारलाय डायरेक्ट हिट स्टंपला. विकेट रनआउट आली आहे पण जबरदस्त एफर्ट्स दिले तिथे अक्षयने. सोनूने 1 विकेट मिळवली रनआउटच्या रूममध्ये. अक्षयने एफर्ट्स दिले. स्ट्राइक एंडला करण. 8 धावांची गरज आहे. या बॉलवर सुपला ट्राय जरूर केला होता बट रन मिळेल सिंगल. फक्त आणि फक्त आता 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. यानंतर पवई विनर्स आणि त्यांच्या विरुद्ध विस्मया ओमकार मालाड. जबरदस्त सामना यानंतर पण पाहायला मिळेल. स्ट्राइक एंडला कुणाल येत आहेत. नवीन बॅटर लेफ्टी. 7 धावांची गरज आहे. तगडी बॅटिंग लाईनअप घेऊन आज मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघ उतरलाय. धावफलक पुन्हा एकदा 1 पुढे जाईल. फक्त आणि आता फक्त 6 धावांची गरज आहे. पावसाने पण हलकासा काळोख केलाय पण विनिंग स्ट्रोक करणच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. 6 धावांची गरज बॉलिंगसाठी सोनू. या बॉलवर तिकडे आणि सॅम्युअलने काय कॅच पकडली आहे. सॅम्युअल कोम्बिन जबरदस्त कॅच टिपताना आपण पाहिले गेले. करण पाटीलला बाहेर जावं लागेल. OUT आउट. बॉल कॅच सॅम्युअल कोम्बिन. टाळ्यावाजून आपल्यातून बॅटिंग केली करण पाटील. वेल प्लेड. जबरदस्त काम केली गेली करणने आणि आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन आला. तर फक्त आणि 6 धावांची गरज आहे बट सॅम्युअल कोम्बिननी पकडलेला झेल लक्षात राहील. पाऊस सुरुवात झाली आहे आणि बॉलिंग साठी पुन्हा एकदा मानस गुड. बॉलिंग सोनूवर पण भरोसा दाखवला आणि सोनूने तो भरोसा कंप्लीट केला. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे थांबवलाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 11 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. मालवण मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध माहीम पॅकर माहीम. या बॉलवर समोर खेळले गेलेत. फिल्डर आहेत तिकडे बट काय फिल्डिंग केली अक्षयने. वेल स्टॉप अक्षय. बॉल मागे जाऊन दिला नाहीये आणि फक्त 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. स्ट्राइक एंडला दीपल शहा बॅटिंग साठी येत आहेत. पच्ची अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांना जाणीव आहे की अशा मॅचेस क्लोज होताना पाहायला मिळाल्यात
त्यामुळे ही मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. या बॉलमध्ये देखील समोर खेळले गेले अगदी हलक्यात ढकलला 1 रन मिळेल. इकडे पण पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. लेग बाय मध्ये रन सिंगल मिळेल फक्त आणि आता फक्त जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. मालवण मुकेश रॉयल चेंबूर. या बॉलवर देखील हलक्या हाताने फक्त ढकलला तिकडे आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील केली आणि चेक केलं जाईल आमचे अंपायर. चिराग छेडा ना तेडा हमारा है चिराग छेडा ज्याने टाइम घेतला. नॉट आउट आहे त्यामुळे चिरागवर एवढं प्रेशर आलं की त्यांनी 12वीच्या एक्झामला पण एवढं प्रेशर घेतलं नसेल तेवढं प्रेशर त्याच्यावर आता आलं. आणि हा सामना आपण पाहिला तर आपल्या नावावर करत असताना मालवण मुकेश रॉयल चेंबूर पुढील फेरीमध्ये जाऊन पोहोचतोय. अभिनंदन. हार्ड लक टीम माहीम पॅकर माहीम. आणि यानंतर दोन्ही टीम्स आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आता प्लेअर ऑफ द मॅच कडे देणार आहोत. मी सागर पेजे यांना विनंती करेल की आपल्या हातून हा पुरस्कार द्यायचा आहे. आणि आकर्षक अशी ट्रॉफी आहे आकर्षक अशी टी शर्ट आहे. राहुल वावळ आणि आमचे सागर पेजे दोघांनी पण एक चांगलं क्रिकेट खेळलेत. आणि प्लेअर ऑफ द मॅच दिला जाईल करण पाटील. करण पाटीलने एक जबरदस्त इनिंग खेळली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरशः तुटून पडला असा करण पाटील. जबरदस्त परफॉर्मन्स. आणि मी सागर पेजांना विनंती करेन की त्यांच्या हातून आकर्षक अशी ट्रॉफी आहे. करण खूप चांगलं ओव्हरऑल क्रिकेट पण खेळले लेदर बॉल क्रिकेट पण सुरुवातीला चांगलं खेळले. आणि राहुल यांच्याकडून मात्र आपण ही टी शर्ट दिली जाते. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण जी डिझाईन केली आहे श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पवई यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन आपण इकडे केलं गेलं. आणि करणने जबरदस्त सुरुवात केली. म्हणजे अंडरआर्म ओपन जर तुम्ही बघायला आलात तर तुम्ही 6 बघा असं करणने पहिल्याच ओव्हरमध्ये करण खूप चांगला परफॉर्मन्स आला. टीम जिंकली. आणि हलक्या बॉलचं क्रिकेट रबर बॉल क्रिकेट बट 10x बॉल क्रिकेट काय बोलशील या फरकामध्ये? फरक तर खूप आहे रबर आणि टेनिसमध्ये. कारण की जेव्हा बॉल नवीन असतो आपण टेनिसला तेव्हाच म्हणजे जास्त चान्स होता की 6 जाऊ शकतो. आणि तोच माझा पण प्लॅन होता की आणि शुभम पण तेच बोलला की तू स्ट्राईक घे पहिला घे चान्स की जे होईल ते होईल. मग आमचा आणि नेहमी आमचं हेच असं लास्ट टाइम पण मी तेच करत होतो पहिला ओला चान्स घेत होतो तोच रूल फॉलो करतो. क्या बात आहे. कारण अजून एक प्रश्न विचारेल की ओव्हरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेट तू दोन्ही फॉलो करतो दोन्ही चांगलं खेळतोस तर दोघांमध्ये तुझा आवडता खेळ जो तुला मनापासून आवडतो? ॲक्च्युली मला तर लेदर क्रिकेट आवडतं आणि जर बघायला गेलं तर बॉक्स क्रिकेट आवडतं. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. करणने जबरदस्त कामगिरी केली आणि आपल्या टीमला पहिला मोठा विजय मिळवून दिला. यानंतर देखील खूप चांगली मॅच आहे. आज सर्व मॅचेस खूप चांगल्या आहेत. उद्या इंटर पवईचा देखील आपण घमासान पाहणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही श्री साई स्पोर्ट्सला जॉईन राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद.